काढायचे नाही तुम्ही. पण हा बॅनर आपण इथं लावला तर इथं पोलिसांनी हा बॅनर उतरत लावलेला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने बघायचं आहे. हे बघा हे पण आहेत. बापू त्याने बोललं त्याला उचलला नाही ना. आम्ही पोस्टर लावला तर तुम्ही डायरेक्ट पोस्टर काढता का? आमच्या महाराजांबद्दल बोलला म्हणून तुम्ही त्याला नाही उचलायचं आणि आम्ही पोस्टर लावलं तर तुम्ही आमचे पोस्टर काढायचे ना. मग त्याचे हे इथं करता तुम्ही ते महाराजांच्या बद्दल त्याच्या सभा भरवाल का इकडे तुम्ही? बघा कसे फाडताय ती लोक. पोलीसवालेच त्यांना साथ देत आहेत. एक बॅनर पाडा 1000 बॅनर 1000 लावीन बॅनर 1000 बॅनर लावीन. अख्ख्या भिवंडीन नाही ठाण्यात पण लावीन. आता महाराजांचा अभिमान नाही आहे लोकांना. परप्रांतीय लोक येऊन महाराजांच्या बद्दल महाराष्ट्राची अस्मिता दुखवली, त्याच्याबद्दल बघितलं काहीच नाहीये. त्याला तुम्ही काय हे केलेलं आहे? तर यांच्याकडे त्याच्याबद्दल काही जबाब नाहीये. एक शब्दही बोलत नाहीयेत ते. तुम्ही इथं त्याच्या सभा भरवाल का? तेव्हा बरं तुम्ही त्याला फोर्स द्याल तेव्हा तर तुम्ही भर पोलीस प्रोटेक्शन द्याल. कशाला बस चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरून महाराष्ट्राचं हे गायब केलेलं आहे डायरेक्ट. आणि तुम्ही डायरेक्ट हे काढताय महाराजांबद्दल एवढं बोलून पण तो कशाला. आम्ही कशाला पोलीस स्टेशनला येऊ? काय काम आहे आमचं पोलीस स्टेशनला यायचं? त्याला बोलवा ना. तो बोलला ना महाराजांबद्दल. आम्ही बोललो का? हा तुम्ही त्याला सपोर्ट करताय असं बोला का? तुम्ही त्या बाबाला भोंडू बाबाला सपोर्ट करताय आणि हे बॅनर आमचे काढतायत. त्याला अटक न करता आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवता तुम्ही. पुरा भिवंडीनं ठाण्यात हे करायचे. लावा पोरांना कामाला सगळ्या. आता आपल्या जेवढी पण आपल्या संघटनेची लोक बघतायत तेवढी सर्वांनी तिथं हजर राहायचं नारपोली पोलीस स्टेशनला. त्याला भिवंडीन पाय नाही ठेवून देणार. मग तो पोचते ना यांना. पोचतो तू यांना म्हणून तर त्याचे पोस्टर काढून घेऊन चाललेत ते. डायरेक्ट घडी घालताय ते पण एवढे व्यवस्थित. मारा बरोबर. तो एवढा वक्तव्य करत होता महाराजांबद्दल ते चाललं त्यांना. हे आपलेच त्यांची बाजू घेतात. नमः चढतात आपल्यावरच. चल नारपोल चल. काय साहेब मगाशी विचारलं तुम्हाला कशाला आले पण एक शब्द नाही बोलले मला तुम्ही. काय कुठे मी तर विचारलं ना. पण तुम्हाला काय सांगणार ताई? आम्ही आई बायको आहे त्याची तर विचारीन ना कशाला शोधताय ते. हा तुम्ही लोक त्यांची बाजू घेतात. कोणाची बाजू घेतोय आम्ही? एवढा बॅनर काढून घडी घातला पण फेकून नाही दिला. चोळा मला कोण अक्षरशः एकदम प्रॉपरली घडी घालून ठेवला गाडीत. पूजा करायची आहे का त्याची? याच्यानंतर तुम्हाला सांगतो बारमध्ये डान्स केलेले सगळे व्हिडिओ सगळं टाकीन आम्ही. सगळं अख्खे. अरे महाराजांना जुमानत नाही तुम्ही. त्याला हे करता तुम्ही. भोंडू बाबाला तुम्ही साथ देता का? त्याला पहिले अटक करा. त्याच्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मध्ये येण्यापासून त्याला बंदी घाला. माझी मागणी मी तिथेच बसणार उपोषणाला. जा. मला रीतसर पत्र पाहिजे. हो मला बोलवण्याचं रीतसर पत्र पाहिजे. मी आजची लोक घेऊन येणार. तरच येणार आम्ही. तुम्ही ज्या पद्धतीने काढलाय ना त्या पद्धतीने रीतसर असं लिहून पाहिजे आम्हाला. का बोलत आहेत कशासाठी बोलत आहेत ते. तरच आम्ही अख्खी आमची मीडिया सकट आमच्या शेतकरी संघटना सगळी येणार. मी थोडी मोठा आहे. माझा जन्म देता बाप आहे आणि मला तिथं कॉलेज टाईट करून मला आमच्या गाडीत पण महाराज आहेत.
आमच्या गाडीत पण महाराज आहेत ना, त्यांच्या छातीवर महाराज काढलेले आहेत. आम्ही असं सोडू का? असा माणूस आहे का? असेच असे वाटलो का आम्ही? त्यांना काय वाटलंय? आमच्या छातीवर काढलेले आहेत महाराज. म्हणून मी तसं वागतो. चुकीचं केलं तुमच्या पोलीसवाल्यांनी ले. इथून व्हिडिओ करतील आता जेव्हा मजा येईल. त्यांना सांगा रितसर लिहून द्या. पोलीस स्टेशनला कशाला बोलवतात? वाले पण आहे ना, तिथं निषेध नोंदवा. निघा सगळ्यांनी. हा म्हणा. सिनियर पीआयचं तुम्हाला नाव पाठवतो, त्याच्या विरोधामध्ये तिथे आहे ना, तिथं स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा सर्वांनी. कारण त्यांनी तो बॅनर काढलाच कसा आपल्या बिना संबंधित याच्या. विचारलं पण नाही, डायरेक्ट काढलेलं आहे त्यांनी तो. सांगितलं मी त्यांना नाही मला रिसल लेटर द्या. माझ्यावरती जी कारवाई होईल ना त्याचा रिसल लेटर द्या. मी नाही येत. मी आता इथून डायरेक्ट तिकडे बसणार जाऊ सीपी कार्यालयामध्ये. चला आपण सीपीच्या कडे चला. तू साईडला हो तिकडे बस. बंद करा बापू. चला बापू चला. सगळ्यांना यांनी का काढला मला सांग. थांबा. ए तू जरा ओर आहे शांत हो. त्याला पण